मंडळी, औरंगाबादचं ढोल ताशा पथक सुद्धा यात मागं नाही आहे. ढोल ताशा पथकांनी गणेशोत्सवासाठी जोरदार सराव सुरू केलेला आहे. औरंगाबादच्या शिवस्वराज्य प्रतिष्ठान ढोल पथकानं 200 ते 250 ढोल या मिरवणुकीसाठी सज्ज ठेवलेले आहेत. आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी. तो पाहूयात. गणेशोत्सव म्हणजे ढोल तासांचा आवाज. सलग 10 दिवस ढोल पथक मोठ्या उत्साहानं ढोलच्या आवाजानं सगळ्या गणेश भक्तांचं स्वागत करत असतात आणि गणेश भक्तही या ढोल तासांच्या आवाजामध्ये सहभागी होऊन हा एक आनंद जो आहे तो द्विगुणित करत असतात. शिव स्वराज्य प्रतिष्ठानचं ही तयारी आहे. अवघ्या 1 दिवसावर गणेश उत्सवाला सुरुवात होते. गणेश उत्सव 1 दिवसावर येऊन ठेपलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये ही सगळी मंडळाची मुलं जोरदार कामाला लागलेली आहेत. आणि विशेष म्हणजे हा त्यांचा एक रेकॉर्ड असतो शहरामध्ये जिथं सगळ्यात जास्त ढोल तयार केले जातात. काय जोरदार तयारी सुरू आहे, काय सांगशील यावर्षी? यावर्षी आमचं 5वं वर्ष आहे स्थापनेनंतरचं आणि आमची मूर्ती कंटिन्यू दरवेळेस तीच असते. आणि हे जे आमचं औरंगाबादचं जे शिवस्वराज्य प्रतिष्ठान ढोल पथक आहे ते मराठवाड्यातलं सगळ्यात मोठं ढोल पथक आहे. आमच्याकडे एक 240 पर्यंत ढोल आहेत, त्यानंतर 60 ते 70 ताशे आहेत. त्याची तयारी कुठे करताय सध्या? आवाज येतोय का? कुठे आवाज सुरू आहे का तुमचा? आमचा आवाज सध्या जिल्हा परिषद मैदानावर सुरू आहे. आता शेवटचे 2 दिवस उरलेत तर त्यामुळे आम्ही आता सध्या रंगरंगोटीचं काम करत आहोत. पण येत्या 5 तारखेला आपण आमचा आवाज नक्कीच पाहाल. व्हिडिओ जर्नलिस्ट महेश वाघ, माधव सावरगावे, जय महाराष्ट्र, औरंगाबाद.